नमस्कार, मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आता चाललं आहे माझ्या सासूरवाडीला उजरे गावाला आमच्या आकाला आणायला. आज राखण पण द्यायची, त्यासाठी तिला आणायला चाललो. हो आलो होय नाही. परत गाव बघा आमचं, एवढीशीच वाडी आहे आमची. तिकडे पुढे आली मायनवाडी, एवढीच आहे वाडी. गाडी घेऊन जातोय आता, गाडी आहे आपली. अरे तुम्ही इकडेच आहात? हा काय, हो बरं आहे. उघडला असेल नाही. असा कसा लॉक होतो? कुठं आहे ते? इकडून कसं उघडेल? हा, असं कसं लॉक? पण इथून कसं उघडणं त्याला? जाम झाला असेल. मित्रांनो, इथे नदीला आलो आहे आता मी. मुंबईवरनं साईबाबांचा फोटो आणला होता. म्हटलं गावाला नदीमध्ये विसर्जन करतो, कारण मुंबईला इकडे तिकडे टाकला जातो. आता इथे मी विसर्जन करतोय. नदीला पाणी पण आहे चांगलं. ओम साईराम. थोडा तिकडे विसर्जन. चला आता जातो वरती. जरा बुळबुळीत झालंय, पाय थोडे आरामात टाकायला लागतात. पावसात कसं दिसतंय गाव. जेव्हा पाऊस मोठा येईल तेव्हा इथपर्यंत पाणी येईल वरपर्यंत. आता आपला पाऊस कमी आहे म्हणून पाणी कमी आहे. त्यानंतर इथे नदीला उतरू पण नाही शकत, एवढं पाणी असणार. चला आता निघतो ओझऱ्याला जायला. इथे आलोय आता ओझरे गावामध्ये. इथे वरती आहे आकाचं घर, तिकडे जातो. त्यानंतर सासूकडे पण जातो, बघतो आहे काय घरात. वाड्याला अजून पाणी नाही गेले. आता थोड्या वेळाने बुळबुळीत होतील या वाटा. हे चांगलं होतं उलट रफ. जांबा दगड नंतर बुळबुळीत होतं. झालं वरती आकाचं घर आमच्या. आकाची चूल बिल पेटले. हा, काय कुठले? ते बुळबुळीत आहे ना. हां,
इथे आलो आहे अक्काच्या घरी. अच्छा, हे पाठीमागे वाढवलं काय? हां, तेव्हाच बघ भाकरीची तयारी झाली अक्काची. अक्का, हे अक्का बसले आमची. घ्यायला आलो तुला, वहिनी आणि मी. काय? अरे बापरे. हां काय, माझंच आमची द्यायची होती. अरे होय, मग काय आता यांचं पण आहे काय आता? काय करणार आता? आता जरा तो सासरवाडीला असं आहे काय माहित नाही घरी. बघा बंद घरांची कंडिशन बघा काय झाली ते. घरा आली पडत. आज काय घरी अजून ओलावा मारला नाही वाटतं अजून. हा काय काय हिरो. हा ते आकाला घ्यायला आलो ना, पण ते आता त्यांची पण राखण नाही बोलतात ना. हा मग काय करणार आता? आता जातो परत. हा हा ते माहिती आहे. आता काय करणार? आता घ्यायला आलो होतो, आता जातो निघून. गाडी नाही म्हणत ती. गाडी आणली होती ना, आणायला आलो होतो. आता काय करणार? नाही चहा पियाला होता. चहा नको, चहा नको पियाला होती त्या आकाकडे. काय रे? काय रेशन नाही त्याला. गेलोय कुठे? काल रात्री आलो तिथे. हा सांगा 3 मिनिट आहे ना. हा तर मला 2 हप्त्याचं तरी द्या. आधी बोलू नका 2 हप्त्याचं. चालेल, बघतो आधी जायला भेटून द्या. आता देवरुखला जायचंय परत आम्हाला. आता इथून जाणार आता घरी, त्यानंतर देवरुखला जाणार, येणार, त्याच्यानंतर मग जायला भेटलं तर. आणि त्याच्यावर आहे कसं काय ते. आज नाही भेटलं तर उद्या तर जातील ना. हा उद्या तर काही कामच नाही. रविवार पर्यंत. पण त्याला आता जाता वेळेला तिथं गाडी उभी करून सांगून ठेवायचं ना, बाबा मी आलोय म्हणून. चालेल बघतो, चालेल बघतो. जाताना सांगून ठेवा मी चालेल, आलोय, मला रेशन पाहिजे असं सांगून ठेवा. ठीक आहे बघतो. परत आलोय मित्रांनो घरी. आता आका काय आली नाही, कारण आज त्यांची पण राखण द्यायची, त्यामुळे तिला काय जमलं नाही यायला. आम्ही परत आलोय. आता जायचं आहे देवरुखला. घरी जातो आणि निघतो देवरुखला जायला. चला भेटूया नंतर पुढे. सामान घेऊन थोडी पळणार आहे मित्रांनो. इथे देवरुख बाजारला पोहोचलो आम्ही. छोटं मोठं सामान आहे. कोंबडी पण बघायची होती, जिथे काल बघितली होती तिथे गेलो पण तिथे नाही मिळाले. तर इथून बघूया बाजारात मिळतात काय, जी पाहिजे ती नाही. आणि समोर आला डेपो. अरे एक चला आका करून घेऊया. हा आकाला फोन कर. हे समोर रिक्षा स्टँड लागले. गेला संगमेश्वरला हार घेऊया. देवासाठी हार पण घ्यायचे, हार पण घेतो. हारवाला विचारूया कसे आहेत हार. हो हार कसे? देवरुखमधून आलो. देवरुखमध्ये आलो. हां हां मग येतो. मस्त आहे. एवढ्या मोठ्या हाराची काही गरज नाही. हार हार कुठला पाहिजे? हार आणि सुटी फुलं. सुटी देते. हा कसा हार आहे? 10 रुपये. आणि हा 40 रुपये. एक घेऊया ना. 20 रुपये. चालेल. नाही आहेत का? किती देऊ? किती देऊ? 1 2 3 4 बस. हां घे. आणि सुटी फुलं. हां हे 4 द्या. सुटी फुलं त्याच्यात टाकतील. हां
सुट्टी त्याचं टाकणार ना. आणि ह्याच्यातला हा तो कसा आहे तो 40 रुपये. 40 रुपये. नाही हेच घेऊया. मी जास्त मोठा आणि महागडा नाही. नाही चालेल. कारण मी जाता देवाला काढून टाकतो. तुझ्या नाही ते हे होतं ते निघता निघता काढूनच फेकावलं. 4 देऊ ना. हां हा घेतोय 4. पान सुपारी वगैरे पण बघायची. ते पुढे जाऊन बघूया कुठे मिळते काय. किरकोळ सामान घेऊन झालं आमचं. आता कोंबडी बघायला जातो. आणि समोर आला डेपो. इकडे आहे दत्त मंदिर. बाजारात ठीक आहे. आम्ही तिकडे बघत होतो, पण मी आता तलवड्यात जाऊन माझ्या बहिणीला घेऊन येणार, एवढंच काम आहे. टोटल टाईम म्हटलं तर आता 10 वाजले. 11 वाजले. 11 वाजून गेलो. 12 तरी 12 सव्वा 12 तरी होती. हां हां गल्ली आहे. देवरुख मच्छी मार्केटला आलोय आता. तलंग घ्यायच्यात आम्हाला. आता बघतोय ते बाजारात. ते मच्छी पण आहे. हे पुढे मग बघूया आपण. ते उतरवू काय? नको नको ती गाडी तिथेच जाऊन दे पार्किंगमध्ये एका साईडला. नाही ते इथे पण जागा आहे. तेच फोन करतो. ते एका साईडला जाऊन दे. इथे राहून दे. अशी बाहेरच बाहेरच राहिली असती. बाहेर नाही जाऊ. कशाला? दगड होती ना तिथे काय. दगड. ठीक आहे. हां बस ना. हां चालेल. कोंबडी बघूया आता. हां थोडी थोडी असून दे. इथे मटण आहे. तेव्हा जाऊ समोरच आहे. तुझे समोरच आहेत. आज शुक्रवारची बरेच जणांचे राखण आहे, त्यामुळे दुकानं बरीच उघडी आहेत इथे आज. ते मटणवाले आहेत. गर्दी आहे सगळीकडे. तलंग पाहिजे 4. आहेत काय विचार? आम्ही इकडे आहे. 56. अरे मग हां 4 तलंग द्या. बरीच दुकानं आहेत आजूबाजूला. बरेच जण राखण्यासाठी घ्यायला आलेत काही ना काही. आमची मित्रांनो आज वाडीची पण राखण आहे आणि आमची घरगुती पण राखण आहे. त्यामुळे हे वाडीतून आमचे दादा आलेत दुसरे चिकन वगैरे घेण्यासाठी. ते पण आहेत इथे जाता. आता इथून नंतर जाणार आहे आम्ही देवरुखला. तलवडे म्हणून गाव आहे तिकडे आमची बाया राहते. तिला पण घेऊन जायचं आहे घरी. तर हे सर्व घेतल्याच्या नंतर तिला आणायला जायचं आहे. तर बॅटरी पण आले उतरत. बघूया किती व्हिडिओ बनवता येतो तो. मित्रांनो ही वर्षाची राखण आता आम्ही देतोय. मला तर काय याच्याबद्दल माहिती नाही. काय 2 शब्द असतील माझा भाव तुम्हाला सांगेल. माझा काय शाळाबादप्रमाणे हां आम्ही राखण देत आहोत. आणि ही राखण आमच्या वाडवडिलापासून ही चालू आहे. आम्ही वर्षाला देतो. मध्ये महापुरुषापासून. वाडवडील म्हणजे महापुरुष झाले ना. हो. आणि आत्ता मध्ये मध्ये राहिलेली ती पण आम्ही देतो. हां अशा 2 अशा. हां अशा आम्ही 2 राखण आता देतोय. कोणाला देतो आपण?
बाबा जागी जरा हे तुला नारळ कोंबडं देतो, होय महाराज. मान्य करून घे. आणि खूप वर्ष ते राहिलेलं आहे, तर एक पाटची राखण देतोय. त्या पाटच्या राखणीमध्ये होय महाराज. सगळ्या राखण आल्या असं समजून बाबा. होय महाराज. होय महाराज. बाबा जागे जरा मान्य करून घे रे बाबा. मित्रांनो, काही गोष्टी आम्हाला माहिती नाहीत, कारण आजपर्यंत वडील वगैरे माणसं होती मोठी, ती आपली करत होती. पण आम्ही त्यांच्याकडनं जे लिहून घेतलेलं आहे ते आपलं बघून बघून करतोय. मान्य करून घे. हां, पहिले हे नारळ देतो. ती नाही घेत ना आपण, ते अशी उडून टाकतो ना. काय हे रक्ती ही काय नाही नाही घेतो ना. घेतो काय? घेतो काय? हो ठीक आहे. घेतो. एकच फक्त उडवून घेतो. ते दोन पिल्लू आणि एक नारळ. ही कोंबडी पण आणलेली आहे इकडे, आणि अजून आहे तिथे 3. ही आमची चंद्री अक्का. कोणाला धावतोस तू? कोणाला धावतोय? शूटिंग काढतोय. हा मग तू दिसणार चॅनलवर. ती आता चॅनलवर दिसणार तू. हा. काय तर सुरुवात झाली. मित्रांनो, इथे राखण आमची देऊन झाले, आणि हे चिकन इथे कापायला घेतलंय. ही आमची ताईबाई आहे, जेवढं करून आलेली आहे. वडे बनवते इकडे ते चिकन मॅरिनेट करून ठेवले फ्राय करायला, ते ठेवले तेल. आणि हे बायाने आमच्या इथे वडे केलेत इकडे. देवरुख बायाने. आणि रिकाम टेकडी माणसं इथे बसलीत, यांना कामधंदे नाहीत आणि आराम करतात. हे मामा आमचे झोपले तिथे. शुभ सकाळ मित्रांनो. कालचा जो राखण दिल्याचा पुढचा व्हिडिओ माझा दाखवायचा तुम्हाला राहिला, तो बनवायला पण नाही मिळाला मला, कारण तुम्हाला गावाला माहिती आहे पावसामध्ये लाईटी बिटीचे लय प्रॉब्लेम असतात, त्यामुळे तो केलाच नाही. त्यामुळे हा व्हिडिओ मित्रांनो आता मी इथेच संपवतो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.